आपल्या सर्वांचे या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। आपल्याला कल्पना आहे की कोविड-19 कोरोना या आजाराशी संपूर्ण जग झुंजत आहे आणि भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्याची लढाई आपण करतो। आज दुर्दैवाने संपूर्ण देशामध्ये कोविडचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत। ऍक्टिव्ह रुग्ण देखील सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये आहेत आणि देशभरामध्ये कोविडमुळे जेवढे मृत्यू झाले त्यापैकी जवळजवळ 46% मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात झाले। त्यामुळे देशामध्ये कोरोनाची सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते आणि विशेषतः गेले 3-4 दिवस तर सातत्याने 5000 पेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः आपण जर अकोल्याचा विचार केला तर साधारणपणे विदर्भामध्ये सर्वाधिक रुग्ण आपल्याला अकोल्यामध्ये बघायला मिळाले। सर्वाधिक मृत्यू देखील अकोल्यात झाले आहेत आणि मृत्यू दर देखील जवळजवळ जागतिक ऍव्हरेज जी आहे तेवढंच ऍव्हरेज आज अकोल्याचं आहे। प्रशासन आपल्या परीने काम करत आहे। लोकप्रतिनिधी खासदार साहेब असतील ते स्वतः मंत्री आहेत, त्यांनी स्वतः लक्ष घातलंय, आमदारांनी लक्ष घालतायत, महापौर आहेत, सर्व पक्षीय नेते प्रयत्न करतायत। पण अजूनही आपल्या सर्वांना जास्त प्रयत्न करावे लागतील आणि विशेषतः राज्यातल्या सरकारला एकूण या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहावं लागेल। आज आपल्याला माहिती आहे की अकोल्याचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय आपण मागच्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने मिळून 150 कोटी रुपये दिले। जवळजवळ काम त्याचं पूर्ण झालेलं आहे, परंतु केवळ पदमान्यता मिळत नाही। त्यामुळे एवढी मोठी फॅसिलिटी जी आहे ती आज या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला वापरात आणता येत नाहीये। मी स्वतः आता गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मुख्य सचिव यांची चर्चा करणार आहे आणि तात्काळ पदमान्यता त्यांनी द्यावी अशा प्रकारचा प्रयत्न देखील या ठिकाणी आपण करणार आहोत। आता मुळातच कोरोनाच्या संदर्भात संख्या वाढतेच आहे, तिथे चिंताजनक आहे, पण त्याहीपेक्षा जास्त चिंता जी आहे ती आपल्याला मृत्यू कसे आटोक्यात आणायचे याकरता करावी लागेल। आज मी आल्यानंतर टीकेवी मध्ये जे काही क्वारंटाईन सेंटर्स आहेत त्या तिन्ही क्वारंटाईन सेंटर्सला भेट दिली, त्या रुग्णांची चर्चा केली, त्या ठिकाणच्या व्यवस्थेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि तिथं ठीक होण्याचा रेट देखील दर देखील चांगला आहे। त्याचप्रमाणे मी मेडिकल कॉलेजला आपल्या भेट दिली आणि त्या ठिकाणी प्रशासनाने प्रेझेंटेशन देखील आमच्यासमोर केलं आणि काय उपाययोजना ते करतायत याची सगळी माहिती दिली आहे। सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण लढाईमध्ये आज ज्या वेगवेगळ्या संस्था काम करतायत त्यांना आवश्यक तो निधी हा राज्य सरकारने उपलब्ध करून दिला पाहिजे। महानगरपालिकेसारख्या संस्था आहेत की ज्यांच्याकडे काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत,
खरं तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आरोग्य व्यवस्था ही राज्य शासनाकडे, परंतु तरी देखील या संपूर्ण लढाईमध्ये महानगरपालिकेलाही बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. पण एक नवीन पैशाचं अनुदान देखील कुठल्याही महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला अद्याप राज्य शासनाने दिलेलं नाही. त्याचप्रमाणे या लढाई करता आज सन्माननीय खासदारांच्या मंत्रिमंडळाच्या प्रयत्नातून जे व्हेंटिलेटर्स आपल्याला मिळाले याच्या व्यतिरिक्त राज्यात मात्र हे फारशी मदत मिळताना दिसत नाही. आणि आता मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात टेस्ट वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण गेल्या 3-4 दिवसांचा अकोल्याचा इन्फेक्शनचा रेट आपण बघितला तर तो 15% देशाचा इन्फेक्शनचा रेट हा 6.4%. त्यामुळे जेव्हा रेट ऑफ इन्फेक्शन वाढतो त्यावेळी टेस्टिंग कसं वाढवता येईल याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न हा केला पाहिजे. या संदर्भात वेगवेगळ्या बाबी समजून मी घेतल्या आहेत आणि त्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. 2-3 गोष्टी मला अजून मांडायच्या आहेत. एक तर यावर्षी कापसाच्या खरेदीच्या संदर्भात राज्य सरकार योग्य ती भूमिका घेऊ शकलेलं नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 6,000 कोटी रुपये राज्य सरकारला 5,700 कोटी रुपये कापूस खरेदी करता मिळाले. मुदतवाढ देखील दिली, परंतु कापसाची पूर्ण खरेदी ही राज्य सरकार करू शकलं नाही. शेवटी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राज्याला पत्र पाठवून सांगितलं की तुमच्या बाजार समित्यांमध्ये 10-12 टोकन जर रोज दिले जातील तर ही खरेदी होऊ शकत नाही. आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागात आजही शेतकऱ्यांकडे कापूस आहे आणि त्याची अडचण आज त्यांना जाणवते. यासोबत बोगस बियाण्यांच्या संदर्भातला जो विषय आहे तोही अत्यंत गंभीर आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या बोगस बियाण्यांमुळे त्या ठिकाणी झालेलं आहे. आमची मागणी अशी आहे की बियाण्याच्या कायद्यानुसार ज्यावेळी अशा प्रकारचं बोगस बियाणं असतं त्यावेळी त्याची जी उत्पादन क्षमता आहे ती लक्षात घेऊन त्याचं कॉम्पेन्सेशन सीड कंपनीने दिलं पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे. मागच्या काळात जेव्हा बोगस बीटी आपल्याकडे निघालं आणि आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळी शेतकऱ्यांकडनं फॉर्म भरून घेऊन कायद्यानुसार त्याचा जो काही खटला आहे तो चालवून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली आणि त्यातल्या काही शेतकऱ्यांना पण 10 लाख 14 लाख देखील त्या ठिकाणी मिळाले. आणि म्हणून मला असं वाटतं की आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना सरकारचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते दिलंच पाहिजे. पण त्यासोबत हा जो काही कायद्याच्या अनुसार त्यांचे अर्ज भरून घेऊन आणि कॉम्पिटंट अथॉरिटी पुढे त्यांची केस चालवून त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळू शकेल याचा प्रयत्न हा देखील करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत परवा सरकारने सांगितलं होतं की खतं बांधावर देऊ, बियाणं बांधावर देऊ, बांधावर काहीच मिळालं नाही. आणि आता दुबार पेरणीची ज्यांच्यावर अवस्था आहे त्यांना बियाणंच मिळत नाहीये अशा प्रकारची देखील अवस्था पाहायला मिळते. आणि म्हणजे गेल्या 5-6 वर्षात मोदीजींचं सरकार आल्यानंतर कधीही युरिया किंवा कुठले तत्सम बाबीचे कुठलेही तुटवडा पडलेला नाही. पण आज त्याचा सप्लाय हा जो राज्य सरकारने योग्य प्रकारे केला पाहिजे तोही होताना दिसत नसल्यामुळे काही ठिकाणी कृत्रिम टंचाई ही देखील आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा केंद्र सरकार राज्य सरकारने जी काही कर्जमाफीची घोषणा केली होती बहुतांश लोकांना ती कर्जमाफी काही मिळू शकली नाही. आता राज्य सरकारने सांगितलं की आम्ही हमी देतो आणि त्याच्या आधारावर तुम्ही कर्ज द्या, परंतु
कुठली बँक असं कर्ज देऊ शकत नाही, ती देत नाहीये. त्याचं कारण आरबीआयच्या गाईडलाईन्स असतील किंवा या सगळ्या बँकांचं जे काही सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ₹1 डिफॉल्ट जरी असला तरी देखील ऑटोमॅटिकली ते खातं जे आहे हे डिफॉल्ट मध्ये किंवा एनपीएस जातं आणि त्याच्यावर कर्ज नव्याने देता येत नाही. आणि त्यामुळे जिथे अगदी कमी कर्ज आउटस्टँडिंग आहे, जसं काही बँका कोकणातल्या जिथे 5 कोटी 10 कोटीच आउटस्टँडिंग असतं त्या प्रोव्हिजनिंग करून कर्ज देऊ शकतात. पण विदर्भातल्या मराठवाड्यातल्या बँका की ज्यांचं आउटस्टँडिंग हे 100 कोटी असतं, 125 कोटी असतं, अशा बँका प्रोव्हिजनिंगही करू शकत नाही आणि त्या कर्जही देऊ शकत नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलंही कर्ज आज खरीपाचा हंगाम सुरू झाल्यानंतर देखील अजून प्राप्त या ठिकाणी झालेलं नाही. आणि त्याकडेही राज्य सरकार केवळ सांगते पण तसं होताना दिसत नाहीये. मला असं वाटतं की याकडे विशेष लक्ष हे देण्याची आवश्यकता आहे. एक शेवटचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विदर्भ वैधानिक विकास मंडळामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय मिळाला आणि 2000 पासून सातत्याने बॅकलॉगचा पैसा हा आपल्याला मिळत गेला आणि पूर्वी ज्या प्रकारे पैसा पळवला जायचा त्याच्यावर एक अंकुश आला. आमचं सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्याची मुदत संपली होती. आम्ही 5 वर्षांनी त्याची मुदत वाढवली. आता हे नवीन सरकार आल्यानंतर त्याची मुदत संपली. आम्ही सगळ्या आमदार खासदारांनी बीजेपीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की आमच्याकरता ही व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेतनं विदर्भाला आणि मराठवाड्याला न्याय मिळतो, त्यामुळे तात्काळ तुम्ही वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ द्या. परंतु अद्यापही ती मुदतवाढ दिलेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्या संदर्भातला प्रस्ताव हा मंत्रिमंडळाकडे आला असताना एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितलं की याचा आपल्याला काय फायदा आहे आणि त्यामुळे हे देऊ नका. आणि त्यामुळे तो प्रस्तावही खंडाबस्तर केला. मला असं वाटतं की विदर्भ मराठवाड्यासोबत हा मोठा अन्याय आहे. माझी अपेक्षा आहे की किमान विदर्भ मराठवाड्यातले जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी तरी या संदर्भात आवाज उचलला पाहिजे आणि कुठल्या तरी विभागाचा एखादा मंत्री वैधानिक विकास मंडळ नको म्हणतो आणि ते वैधानिक विकास मंडळ वास्तवात गुंडाळलं जातं. अशी जर अवस्था असेल तर विदर्भातल्या मराठवाड्यातल्या मंत्र्यांनी या संदर्भात आवाज उचलला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही वैधानिक विकास मंडळ आहे याचे एक्सटेन्शन हे मिळवलं पाहिजे अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. यासोबत आता विशेषतः लोकांमध्ये इलेक्ट्रिसिटी बिलाच्या संदर्भात प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि आमचे मंत्री असं म्हणाले की आम्ही सरकार सावकार नाही आहोत आणि त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्यानं ते वसूल करू अशी कुठली अवस्था दिसत नाही. आणि सुरुवातीला त्यांनी स्वतः घोषणा केली होती की 100 युनिट पर्यंत वीज मोफत देऊ. आता ते कुठली मोफत तर देतच नाहीये, पण आता आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात विजेचे दर वाढले. आम्ही दर कमी केल्याचं सांगितलं पण दर वाढलेले आहेत आणि लोकांना परवडू शकत नाही अशा प्रकारची बिलं ही त्या ठिकाणी त्यांना मिळाली आहेत. म्हणजे केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत या पॅकेजच्या माध्यमातून सगळ्या डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना 90,000 कोटीचं लॉंग टर्म कर्ज दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलंय की कोरोनाच्या काळामध्ये तुमची वसुली होऊ शकणार नाही, त्याच्या अगेन्स्ट कर्ज आहे. 2 वर्षांनी 4 वर्षांनी 5 वर्षांनी जेव्हा वसुली होईल त्यावेळेस तुम्ही ते परत करू शकता. इतकी सोय उपलब्ध करून दिल्यानंतर देखील त्या प्रकारे पगारा लावला जातोय आणि ज्या प्रकारची बिलं दिली गेली आहे ते सामान्य माणसांना परवडणार नाही आणि म्हणून त्या संदर्भात तात्काळ सरकारने हस्तक्षेप करावा अशी आमची मागणी आहे.
हे बघा, हे गुन्हे दाखल करून यातून काही मिळणार नाहीये. याच्यामध्ये महत्वाचं हे आहे की राज्य सरकारने SLBC ची मीटिंग घेऊन या बँकांच्या अडचणी काय आहेत त्या कशा दूर करता येतील हे समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरं, एकदा त्या दूर करून मग परत धोरण स्वीकारलं पाहिजे की तुम्हाला द्यावंच लागेल, त्याचा पाठपुरावा करावा लागेल. आणि समजा त्या बँका ऐकत असतील तर त्या संदर्भात RBI कडे देखील तक्रार की ते इंडिव्हिज्युअल बँकांची केली पाहिजे. मला असं वाटतं की आज पाठपुरावा करणारच कोणी नाही. SLBC ची मीटिंग देखील होती. सर, या तुमच्या धावत्या दौऱ्यापासून माध्यमांना देखील बाजूला ठेवण्यात आलं. तर नेमकी ही जी मुस्कटदाबी आहे ती माध्यमांची आणि तुम्ही विरोधी पक्षाचे आहात यांची पण सुरू आहे या केसची. मला तर ही माहिती तुम्ही दिली, मला त्याची कल्पना नव्हती. कारण मला तर थोडंसं वाटलं, कारण मी अमरावती होतो, सगळी माध्यमासोबत होती, तिथे मला काही त्रास दिसली नाही. कारण काय असेल नाही, जरा मला असं वाटतं की गेल्या 3-4 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात माध्यमांची मुस्कटदाबी चाललेली आहे. विविध माध्यमांच्या प्रतिनिधींवर गुन्हे दाखल झाले आहेत, विविध चॅनल्सच्या प्रतिनिधींवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता काल परवा दिव्य मराठी जो आहेत औरंगाबादला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण माध्यम व्यवस्थेला आपल्या दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चालला आहे असं या ठिकाणी स्पष्ट दिसतं. सर, जर आपण जिल्ह्यात जर बघितलं तर 93% जो संसर्ग आहे तो पूर्ण शहरी भागामध्ये आहे. ज्या शहरी भागामध्ये महानगरपालिका, तेल्हारा, मूर्तिजापूर, अकोट या सर्व ठिकाणी भाजपचं शासन आहे. मग या संदर्भामध्ये सर ही नेमकी जबाबदारी मग आता सरकारकडून जर राज्य शासनाने जर देणार आहोत तर जिल्ह्यात जर बघितलं तर मग ही जबाबदारी कोण स्वीकारणार? नाही, मी मगाशी देखील सांगितलं की आपल्या व्यवस्थेमध्ये आरोग्य व्यवस्था ही महानगरपालिकेकडे नाही, ती राज्य सरकारकडेच आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. पण त्या राज्य सरकारच्या जबाबदारी जी काही मदत करायची आहे ती मदत महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करतो. मात्र ते करण्याकरता देखील आज समजा महानगरपालिकेने क्वारंटाईन सेंटर चालवावं अशी तर शासनाची अपेक्षा आहे. तर जसं केंद्र सरकारने राज्याला कोविड करता अनुदान दिलं की तुम्ही कोविडची फाईट करताय, या वेगवेगळ्या याच्यात आम्ही तुम्हाला अनुदान देतो, असं कुठलंच अनुदान हे महानगरपालिकांना दिलेलं नाही. आता ठीक आहे, मुंबई श्रीमंत असेल, पुणे धनी असेल, पण इतर सगळ्या महानगरपालिकांची परिस्थिती नाही. त्यांना जर या कोविडच्या लढाईत उतरवायचं असेल तर त्यांना पैसे देखील राज्य सरकारला द्यावे लागतील. ते मात्र राज्य सरकारने दिलेले नाही. नाही, मला असं वाटतं की हे थांबलंच पाहिजे. फक्त हे थांबत असताना एकतर्फी थांबू शकत नाही. कोणीही अशा प्रकारचं बोललं तर त्याचं समर्थन करायचं नाही, हे सगळ्या राजकीय पक्षांना ठरवावं लागेल. नाहीतर आपल्या नेत्यांच्या विरुद्ध बोललं की आपण मैदानात यायचं आणि आपल्याच पक्षाच्या लोकांनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या विरुद्ध त्या भाषेत बोलायचं, हे चालणार नाही. मला असं वाटतं महाराष्ट्राने एक राजकीय संस्कृती जपली आहे, ती संस्कृती जपण्याची जबाबदारी सर्व पक्षीय नेत्यांची आहे. आणि भारतीय जनता पक्ष म्हणून तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्या संदर्भातली आमची जबाबदारी निभावलेली आहे. इतर पक्षांनी ती निभावली पाहिजे. हॅलो देवेंद्रजी, पडळकरांना समज दिली आहे या संदर्भात? नाही, मी तर पहिल्याच दिवशी सांगितलं की त्यांच्याशी मी चर्चा केली तर त्यांना मी सांगितलं की भाषा योग्य नाही आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट एखाद्या नेत्याची पटत नसेल तर योग्य भाषेत आपल्याला ते मांडता येतं, कारण हे आपले राजकीय विरोधक आहेत, ते आपले राजकीय शत्रू नाही. पण त्याचवेळी दुसरा एक सांगतो की म्हणजे माझी काही तक्रार नाही आहे, पण एनसीपीच्याच नेत्यांनी चंद्रकांत दादांच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध जी भाषा वापरली आहे त्याचा मात्र एकही एनसीपी वाल्यांनी निषेध केला नाही, पण आम्हाला त्याचे काही प्रॉब्लेम येतो. सर, महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या मृत्यू झाले ती लपवाछपी करण्याचा आरोप केला होता आणि त्याची तुम्ही एक आकडेवारी देखील होती. त्यामध्ये 14 मृत्यू अपडेट होते, मात्र अजूनही ती 14 मृत्यू रेकॉर्ड आले नाही. तुम्ही पाठपुरावा सोडणार आहे की महाराष्ट्र सरकार आता बेदखल करत?
नाही, पाठपुरावा तर सोडलेला नाही, पण आपल्याला माहिती आहे माझ्या पाठपुराव्याने 1200 मृत्यू जे लपवलेले आहेत हे आता रेकॉर्ड आले आहेत. मी आता 2 दिवसापूर्वी अजून 1000 मृत्यू शोधले आहेत आणि सरकारला सांगितलं की हे पण तुम्हाला रेकॉर्डवर घ्यावे लागते आणि आता त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता त्यांनी 29 तारखेपर्यंत सगळा डेटा आम्ही जमा करू असं सांगितलं होतं आणि त्यानंतर घोषित करू असं सांगितलं. सोयाबीन बियाणे खराब असल्याच्या तक्रारी राज्यभरात आणि महाबीजचं बियाणं त्यामध्ये आहे. अकोल्यामध्ये महाबीजच्या बियाणे 119 तक्रारी त्याबाबत आले आणि केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत ते संचालक आहेत त्या महाबीजचे. या संदर्भात भाजपकडून संचालकांकडून या तक्रारीचा निकाल केला नाही, त्या तक्रारी आल्याबरोबर त्याची दखल त्यांनी स्वतःही घेतली आणि त्यांच्या पायाला लागलेलं असताना देखील त्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांना भेटून आणि त्या तक्रारीची दखल घेतलेली आहे आणि महाबीज असो की खासगी असो सगळ्यावर कारवाई ही झालीच पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. सर, जिल्ह्याला आपण मुख्यमंत्री असताना भरघोस विकास निधी दिला होता, परंतु जिल्ह्यात आपण दिलेल्या विकास निधीचा जो काम झालेला आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. त्याबाबत आपण काय म्हणणार? मला असं वाटतं की या संदर्भात मागच्या वेळेस ही तक्रार आली होती, त्यानंतर आपण त्याच्यावर कमिटी लावली, त्यात सुधारणा देखील केली. आता लेटेस्ट परिस्थिती काय मला कल्पना नाही. सर, बाबूरावचे बाळासाहेब थोरात त्यांनी चीनचे मुद्दे हे म्हटलेले आहे किंवा चिनी कंपनीने पीएम केअर्सला प्रचंड फंड दिलेला आहे, त्या फंडचा हिशोब भाजप देणार. पहिल्यांदा बाळासाहेब थोरातांना माझा प्रश्न आहे की चीनच्या दूतावासाने राजीव गांधी फाउंडेशनला दिलेल्या पैशाचा हिशोब आपण का देतो? कारण कुठलंही दूतावास पैसा तेव्हाच देतं त्यावेळी त्यांना माहिती काढायची असते किंवा मदत घ्यायची असते. त्यामुळे काँग्रेस पक्षाला हे सांगितलं पाहिजे की त्यांनी कुठली माहिती चीनला दिली किंवा कुठली मदत चीनला केली हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आता पीएम केअरला ज्या कंपन्यांनी मदत केली त्या चीनी आहेत की नाही कोणालाच माहिती नाही, ते आपल्या हवेत कार्यक्रम आहे, पण तरी देखील सांगतो पीएम केअरच्या संदर्भात या देशाच्या कंपनी लॉच्या अंतर्गत रजिस्टर्ड असलेल्या कंपन्यांना 2% CSR देणं कंपल्सरी. त्यांनी जर ते दिलं नाही तर तो गुन्हा आहे. त्यामुळे जर एखाद्या कंपनीने दिला असेल तर तो योग्यच दिला आहे, कारण त्यांना कंपल्सरी कायद्याने केलेलं आहे. राज्य सरकार कहाँ चुप हो रही है कि कोविड को रोकथाम करने में यहाँ से बोलो यहाँ कहाँ चुप हो रही है सरकार की जो कोविड के लिए आप पूरा दौरा कर रहे हैं और उसमें आपको कहाँ ऐसा नजर आ रहा है कि जहाँ सरकार ने ये करना था लेकिन ये नहीं कर पा रही है, आपकी सरकार रहती तो किस तरह से इसको रोकथाम करते हैं? देखिए कई चीजें जो है आपको निकल रही है अपने हाथ से, आप उसके ऊपर बोलने में कोई अर्थ नहीं है. आज सबसे महत्वपूर्ण बात अगर कुछ है तो हम जो कोविड के नंबर छुपाने की लड़ाई लड़ रहे हैं. देखिए लड़ाई कोविड से नहीं हो रही, लड़ाई नंबरों से हो रही. तो नंबरों से लड़ाई छोड़कर कोविड से लड़ाई शुरू करनी पड़ेगी और बड़े पैमाने पर टेस्टिंग करके जो लोग एसिम्टोमेटिक है उनको आइसोलेशन में डालकर, जो सिम्टोमेटिक है जिनको केयर की आवश्यकता उनको केयर देकर हम एग्रेसिवली जब तक आगे नहीं जाएंगे तब तक हम लोग इस पर काबू भी नहीं पा पाएंगे और अपने मृत्यु का दर भी कम नहीं कर पाएंगे. अभी सरकार की पूरी कोशिश, ये केवल आंकड़ों का खेल चल रही है. आंकड़ों के खेल से हम बाहर हटिए और पेशेंट मैनेजमेंट का विचार करें, मृत्यु दर को कम करने का प्रयास. सर, कई जगह जो आपकी कांग्रेस या भाजपा की सरकार नहीं है वो ये आरोप लगा रहा है कि केंद्र ने पहले ही अगर कोविड जनवरी में आपको डिटेक्ट हुआ था तो वहां से आपने प्लेन या वहां पर जो यात्री वहां से आ रहे थे विदेशों से आ रहे थे उन्हें पहले ही क्वारंटाइन कर रहे थे या इसके लिए उन्होंने ये किया कि यूएसए के इनका दौरा था, ये भी आरोप लग रहा है आपको? देखिए अगर हम कोविड की टाइमलाइन देखें तो केवल भारत में नहीं दुनिया में हमारे प्रधानमंत्री जी का अभिनंदन किया है. हमने सही समय प्लेन की यात्रियों को क्वारंटाइन करना शुरू किया, हमने सही समय लॉकडाउन किया. इसी के कारण आज दुनिया की तुलना में हमारा डेथ रेट बहुत कम है और हमारे पेशेंट्स की संख्या भी हमारी पॉपुलेशन के हिसाब से कम है. हालांकि
अभी हमको बहुत लंबी लड़ाई लड़नी है। तो ये अगर कोई आरोप करता है तो मुझे लगता है पूरी राजनीति फतेह नाराज असल्याच्या बातम्या मला देतात. तुमच्या भेटी काय म्हणतात काय पुढच्या शपथविधीचा असं काही एखादी चर्चा होते का मला? असं आहे की अजित पवार राजी की नाराजी आता पवार साहेब सांगू शकते, नाराजी त्याला सांगू शकते, त्याबद्दल मी काय सांगणार. सर बढ़ते पेट्रोल के भाव को लेकर आज पूरा देश जो विपक्ष है वो आज रास्ते पर आ रहा है। जब आप विपक्ष में थे उस समय भी आपने ये आवाज लगाई कि सरकार जो है वो पेट्रोल के दाम को कमाई कर रही है, कितना सच है? देखिए पिछली सरकार ने, मोदी जी की नहीं, इससे पहले की सरकार ने ये निर्णय किया था कि पेट्रोल के दामों को सरकार रेगुलेट नहीं करेगी, वो डीरेगुलेटर रहेंगे और कंपनियां जो है ऑयल कंपनी ये पास थ्रू के हिसाब से वो पेट्रोल को प्राइसेस को रेगुलेट करेगी। इसलिए कभी प्राइसेस बढ़ते हैं कभी कम होते हैं, कई बार हमने कम भी होते हुए देखे, कई बार बढ़ते हुए भी देखे। लेकिन जब प्राइसेस बढ़ते ऐसे समय जैसे 2018 में ये परिस्थिति आई थी तो केंद्र की सरकार का हमने राज्य की सरकार की ओर से 2.5 रुपये कम किया था और 5 रुपये उस समय हमने पेट्रोल का भाव कम किया था। अभी कांग्रेस एक और आंदोलन कर रही है और अभी जून महीने में महाराष्ट्र में जिस सरकार में कांग्रेस स्वयं है 2 रुपए से भाव बढ़ाया और उससे 1 महीना पहले बजट में 1 रुपए से भाव बढ़ाया, 3 रुपए से भाव उन्होंने बढ़ाया। सबसे महत्वपूर्ण की बात यह है कि अभी भी पेट्रोल ये वैट के रेजिम में, जीएसटी रेजिम में नहीं है। तो पेट्रोल पे जब हम रेट बढ़ाते हैं तो राज्यों को ज्यादा पैसा मिलता है क्योंकि टैक्स पर टैक्स लगता है, लेकिन गिराई के ऊपर ज्यादा उसका असर होता है क्योंकि टैक्स का कैस्केडिंग इफेक्ट ये बढ़ता है। टैक्स पर टैक्स वसूल करके राज्य की तिजोरी में तो ज्यादा पैसा आता है लेकिन जो ग्राहक होता है उसको तकलीफ होती है। तो मुझे लगता है कि जिस प्रकार की का आंदोलन कांग्रेस कर रही है तो कांग्रेस ने सबसे पहले तो शिवसेना की सरकार के खिलाफ आंदोलन करना चाहिए कि भाई आपने जो 3 रुपए अभी बढ़ाए तो 3 रुपए वापस लीजिए। सर इंजिनिअरिंग सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा न घेता प्रमाणपत्र देऊ असं सरकार म्हणते, पण अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खाजगी कंपन्या 2020 मध्ये पास आउट झालेल्या नोकरीसाठी विचारच करणार नाही ही परिस्थिती आहे। आताच वेबसाईटवर माध्यमामध्ये जाहिराती येत आहेत की 2019 आधीचे विद्यार्थी पास आउट असतील तुम्ही अर्ज करावा। तर सरकारची ही भूमिका परीक्षा न घेता प्रमाणपत्र देणं हे योग्य आहे? या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य सरकार पूर्णपणे कन्फ्यूज आहे। याचं कारण राज्य सरकारने घेतलेला निर्णय आपण बघा, एक तर राज्य सरकार कोणाच्या परीक्षा घेणार कोणाच्या घेणार नाही हे स्पष्ट होत नाही। केटी वाल्यांचं काय करणार हे कुठेच त्यांनी स्पष्ट केलेलं नाही। यासोबत समजा परीक्षा घेतली नाही तर मूल्यांकनाची पद्धत काय असणार हे ते ठरवू शकले नाही। म्हणजे अमरावती विद्यापीठाची वेगळी असणार, नागपूर विद्यापीठाची वेगळी असणार, कोकण विद्यापीठाची वेगळी असणार। त्यामुळे इतके मोठे प्रश्न हे सरकार तयार करत आहे आणि त्यातच हे देखील खरं आहे की डिग्री जर बिना परीक्षेची मिळाली तर त्याची व्हॅल्यू देखील कमी असणार आहे आणि जसं आपण म्हटलं अनेक लोकांना नोकऱ्या त्यातून मिळणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सगळ्या राज्यांनी जर रद्द केल्या तर एखाद्या वेळेस एक लेवल प्लेइंग फील्ड येते, पण अनेक राज्य घेऊन राहिले। अशा परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्राने रद्द केली तर त्यातनं ज्या अडचणी तयार होणार आहेत त्याचाही विचार करावा लागेल। आणि म्हणून मला असं वाटतं राज्य सरकारने विचारपूर्वक निर्णय करावा आणि कन्फ्यूज होऊन निर्णय करू नये, जो काही निर्णय तो फॉर्म निर्णय करावा। जो एजुकेशन का जो गंभीर विषय है तो बीजेपी के द्वारा कुछ आंदोलन वगैरह आप करेंगे क्या? देखिए अभी इस पे आंदोलन तो हम नहीं कर रहे, हमारी भूमिका जो है वो हम सरकार तक पहुंचाने की कोशिश कर रहे हैं। सरकार नहीं मानी ये गंभीर विषय एजुकेशन का जो है हम हमारी भूमिका सरकार तक पहुंचाने के हमने आंदोलन का विचार नहीं किया। त्यावेळेस रुग्णसंख्या कमी होती, त्यावेळेस लॉकडाऊन कडक होतं आणि ज्यावेळेस आता रुग्णसंख्या वाढलेली आहे परंतु पूर्ण राज्यभराला किंवा देशभर
लॉकडाऊनला असा शिथिल झालेला आहे, तर याची देवी काय आहे? असं आहे की लॉकडाऊन आपण याकरता केलं की ज्यावेळी कोरोनाचे पेशंट वाढत होते त्यावेळी देशामध्ये एकही पीपीई किट तयार होत नव्हतं, देशामध्ये वॅक्सिन्स नव्हत्या, देशामध्ये क्वारंटाईनचा अर्थ लोकांना माहिती नव्हता, देशामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा अर्थ लोकांना माहिती नव्हता, कुठल्याही व्यवस्था नव्हत्या. त्यावेळी जर आपण लॉकडाऊन केलं नसतं आज जी रुग्णसंख्या आपल्याला दिसते त्याच्यात 4 पट रुग्णसंख्या वाढली. आज आता या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध झाल्या. शेवटी लॉकडाऊन ही काही पॉलिसी असू शकत नाही, एक इंटरव्हेन्शन आहे. पॉलिसी ही अर्थव्यवस्था सुरू करणं हीच असू शकते आणि सेफली सुरू करणं ही असू शकते. त्यामुळे आपण नेहमी करताना लॉकडाऊन मध्ये राहू शकत नाही आणि म्हणून आता हळूहळू लॉकडाऊन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न हा देशामध्ये आणि महाराष्ट्रात आपण करतो. देखिए ये बात बिल्कुल आपने सही कही है क्योंकि अनलॉक 3 क्या है ये अभी भी लोगों के समझ में नहीं आ रहा. सरकार ने क्या शुरू किया है पता नहीं है, क्या बंद रखा है पता नहीं है, क्या कर सकते हैं जानकारी नहीं है. और आदरणीय मुख्यमंत्री जी का कल भाषण हुआ, उस भाषण में भी क्या चीज खुलेगी और क्या नहीं खुलेगी इसका कोई खुलासा नहीं हुआ है. तो मेरी भी मांग ये है कि तत्काल ये खुलासा किया जाए अनलॉक 3 में क्या परमिसिबल है और क्या परमिसिबल नहीं है. देखील त्या मंत्र्याचं नाव सांगून आहे का? विधान मंडळाचा लोक ते एक